महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजे सीटीईटी परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्यात आलाय आणि त्यामुळे राज्यभरातून या परीक्षेला बसणाऱ्या हजारो शिक्षकांना दिलासा मिळालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि सीटीईटी एकाच दिवशी आली आहे, त्यामुळे अनेक शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला होता। सीटीईटी परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे। या संदर्भात शिक्षक संघटनांकडून निवडणूक आयोगाला परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्याची विनंती करण्यात आली होती। सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात ही मागणी सरकारनं मान्य केली होती आणि त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळानं काही महिन्यांपूर्वी केरळ लोकसेवा आयोगाला भेट देऊन त्या पद्धतीसंदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। भविष्यात केरळच्या धर्तीवर एमपीएससी मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार अशी चर्चा सुरू झाली। लिपिक टंकलेखक पदं वगळून उर्वरित पदं एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला। आयोगानं सुद्धा परीक्षेच्या कामांमध्ये विविध बदल करण्यास सुरुवात केली आहे आणि याचाच भाग म्हणून केरळ लोकसेवा आयोगाला एमपीएससीच्या शिष्टमंडळानं भेट दिली। शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी शाळांची परीक्षेच्या तोंडावर धावपळ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शिक्षण मंडळानं याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यास 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। या पार्श्वभूमीवर शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला प्रस्ताव शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळांची प्रस्ताव सादर करण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन मंडळानं हे प्रस्ताव विभागीय सादर करण्यासाठी शाळांना 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। परीक्षेच्या तोंडावर कागदपत्र संकलन आणि प्रस्ताव सादरीकरणाची जबाबदारी असल्यानं याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22,195 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे आणि हजारो पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे। आरआरबी अंतर्गत, ग्रुप डी अंतर्गत असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर अशा एकूण 22,195 पदं भरली जाणार आहेत आणि या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे। अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख ही 2 मार्च 2026 पर्यंत आहे। या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असायला हवा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वे मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 7 आणि 9 तारखेला मडगाववरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:50 लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल। तर परतीच्या प्रवासात लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ही गाडी 8 फेब्रुवारीला आणि 10 फेब्रुवारीला सकाळी 7:55 सुटणार आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025चा अंतिम निकाल राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलाय। या अंतिम निकालात फक्त 11.28% शिक्षक उमेदवार उत्तीर्ण झालेत। 5.25 लाख शिक्षकांपैकी 3,96,000 शिक्षक नापास झालेत। एकूण 4,75,669 उमेदवारांनी नोंदणी केली होती। एकूण 50,369 उमेदवार यात उत्तीर्ण झालेत। 3,96,225 उमेदवार हे अनुत्तीर्ण ठरलेत। अंतिम निकालाचा टक्का 11.28 इतका आहे। तिकडे व्हॅलेंटाईन डे निमित्त ऍपलनं आपल्या ग्राहकांसाठी खास सेल आणलाय। या सेलमध्ये आयफोन 17 सिरीज, मॅकबुक, आयपॅड, ऍपल वॉच आणि एअरपॉड्स यासारख्या प्रॉडक्ट्सवर बंपर डिस्काउंट दिला जातोय। यामध्ये कॅशबॅकचा सुद्धा समावेश आहे। ऍपल कंपनी थेट प्रॉडक्ट्सवर सूट देत नाही, पण बँक कार्डद्वारे पेमेंटवर 10,000 रुपयांपर्यंतचं कॅशबॅक देते आहे।